नमस्कार मित्र हो, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। नुकत्याच पार पडलेल्या नागालँडमधील कोहिमा येथे 69व्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत कुमार संगम सोयोग चव्हाण याने सुवर्ण पदक पटकावलेला आहे आणि हा इयत्ता 6वी मध्ये शिकणारा विद्यार्थी आहे। तर राहणार गणपतीपुळे आणि शिकतो मालगुणमधील बळीराम परकर विद्यालयामध्ये। तर एक सर्व मालगुण किंवा गणपतीपुळेसाठी आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे की राष्ट्रीय स्तरावरचं एक जेतेपद विजेतेपद त्याने पटकावलेलं आहे। तर त्याला अभिनंदन म्हणून त्याचा एक भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलेलं आहे। मालगुण एज्युकेशन सोसायटीचं मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेज आणि बळीराम परकर विद्यालय मालगुण यांच्यामार्फत या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर ह्या रॅलीमध्ये आपण देखील सहभागी होऊया। तर बरेच मंडळी त्याला अभिनंदन करण्यासाठी तिथे नक्कीच उपस्थितीत असतील आणि भव्य रॅलीचं आयोजन कशा कशा पद्धतीने आहे ते बघूया। क्रांतिकारी वैचारिक लेखणीला विनम्र अभिवादन। मालगुण हायस्कूलच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद करावी असा हा सोनेरी दिवस। मूर्तिमान पण कीर्तिमान असा हा इयत्ता 6वीचा विद्यार्थी नागालँड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केल्याबद्दल मालगुण हायस्कूल परिवारातर्फे भव्य दिव्य विजयी मिरवणुकी जल्लोषाही विजयाचा संगमच्या कार्यकर्तृत्वाचा जीवनरूपी अंधारातून प्रकाशाची मशाल दाखवण्याचा फक्त मार्गदर्शकच करत असतो। संगमला मार्गदर्शन करणारे त्याचे मार्गदर्शक सन्माननीय रुपेश
बोट लावा, फक्त बोट लावा. बस 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 बस. शाळेचं नाव का काँग्रेस. त्याच्यात ठेवते.
व मुलांनी तथा बाई महेश्वर ज्युनियर कॉलेज मालगुण मध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. नागालँड कोहिमा येथे नुकत्याच झालेल्या 69व्या शालेय तायक्वांदो स्पर्धेत ज्याने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले आणि आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे नाव अखंड देशभर गाजवलेले आहे असा आपल्या विद्यालयाचा कुमार संगम चव्हाण आणि त्याला मार्गदर्शन करणारे तायक्वांदो ब्लॅक बेल्ट चॅम्पियन तसेच मुंबई युनिव्हर्सिटी गोल्ड मेडलिस्ट श्री रुपेश राजाराम तावडे यांचा या ठिकाणी मालवण शिक्षण संस्था आणि बैलंपर्क विद्यालय व मुलांनी तथा बाई महेश्वर ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. या सत्कार समारंभासाठी उपस्थित मालवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बंधूजी मयेकर साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमाला ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे ते रत्नागिरी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी सन्माननीय किरणजी दोहर साहेब, त्याचबरोबर त्यांच्या समवेत विस्तार अधिकारी सन्माननीय गावण साहेब, त्याचबरोबर संस्थेचे सचिव या प्रशालेचे माजी मुख्याध्यापक विद्यमान सीईओ सन्माननीय राऊत सर, त्याचबरोबर सहसचिव सन्माननीय श्री भेंगळे गुरुजी, खजिनदार सन्माननीय श्री संदीपजी कदम साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित निमंत्रित संचालक सन्माननीय विलासजी राणे साहेब, सल्लागार मंडळ सदस्य सन्माननीय अजित पाटील सर, सन्माननीय नंदकुमार यादव सर, त्याचबरोबर रत्नागिरी तालुका तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय राम कर्रा साहेब, त्याचबरोबर जाकावी प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय मोरे सर, काजोर्ली प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय घाट सर, या प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय परकर सर, पर्यवेक्षक केळकर सर आणि या कार्यक्रमात त्याचबरोबर संचालक सन्माननीय किशोर पाटील सर, या ठिकाणी उपस्थित संगमचे पालक, त्याचबरोबर प्रतिष्ठित नागरिक, गणपतीपुळे मालगुण या गावात आलेले अतिशय नावाजले असे व्यक्तिमत्व, त्याचबरोबर या दोन्ही सत्कार मूर्तींचे नातेवाईक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी अत्यंत मनपूर्वक स्वागत करतो. मी प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय बिपिन परकर सर यांना विनंती करतो की आपण या मान्यवरांचे स्वागत करावे. कार्यक्रमासाठी उपस्थित रत्नागिरी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी सन्माननीय लोहार साहेब यांचे स्वागत करावे. सन्माननीय गावण साहेब यांचे सुद्धा आपण स्वागत करावे. संस्थेचे सचिव या प्रशालेचे सीईओ सन्माननीय राऊत सर यांचे स्वागत, संचालक किशोर पाटील सर यांचे स्वागत या ठिकाणी. मी परकर सरांना विनंती करतो की आपण सर्वच मान्यवरांचे स्वागत करावे. मालगुण एज्युकेशन सोसायटी आणि संस्थेच्या बळीराम परकर विद्यालय मालगुण, तसेच मुरारी तथा भाई महेश्वर ज्युनियर कॉलेज मालगुण, तसेच संस्थेच्या 2 शाखा जाकादेवी हायस्कूल आणि काजोर्ली हायस्कूल या सर्व शाखा मिळून या ठिकाणी एक सुंदर कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी आपला जो 6वी मध्ये शिकणारा विद्यार्थी संगम सुयोग चव्हाण याने राष्ट्रीय स्तरावरती गोल्ड मेडल प्राप्त केलेला आहे आणि ही गोष्ट आपल्या संस्थेसाठी, शाळेसाठी, ज्युनियर कॉलेजसाठी, मालगुण गाव, गणपतीपुळे गाव आणि संपूर्ण तालुका असेल किंवा जिल्हा
महाराष्ट्र देशासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि आज आपण त्याची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढलेली आहे आणि या ठिकाणी आपण संगमचा सत्कार करणार आहोत. तसेच त्याला मार्गदर्शन करणारे तावडे सर यांचाही या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित प्रमुख अतिथी की आपल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी किरणजी लोहार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या संस्थेतर्फे शाळेतर्फे ज्युनियर कॉलेजतर्फे तसेच सर्व शाखांतर्फे मी त्यांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांच्या सोबत या ठिकाणी गावण साहेब विस्तार अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही आपल्या सर्वांतर्फे मी हार्दिक हार्दिक या ठिकाणी स्वागत करतोय. तसेच या ठिकाणी व्यासपीठावर आपल्या संस्थेचे सन्माननीय चेअरमन बंधू मयेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आपल्या संस्थेचे खजिनदार संदीप शेठ कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच संस्थेचे सेक्रेटरी आणि मालगुण शाळा व ज्युनियर कॉलेजचे उपस्थित असलेले पदाधिकारी, आपल्या संस्थेचे सेक्रेटरी राऊत सर, तसेच सहसचिव मेंदळे सर, त्यानंतर संचालक किशोर पाटील सर, या सर्वांचं आपल्या सर्वांतर्फे मी स्वागत करतोय. तसंच नुकतंच ज्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे ते क्रीडाधिकारी डॉक्टर विजय शिंदे साहेब यांचंही आपल्या सर्वांतर्फे मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. हे स्वागत करत असताना सर्वच पदाधिकारी तसेच संगमचे आई वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच दाकादेवी हायस्कूलचे मुख्याध्यापक मोरे सर, काजोर्ली हायस्कूलचे मुख्याध्यापक घाग सर आणि इतर सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने तायकांदो तालुक्याचे असोसिएशनचे तालुक्याचे जे अध्यक्ष आहेत राम करा साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आपल्या संस्थेतर्फे मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सर्व मान्यवर, सर्व पालक वर्ग, ग्रामस्थ, तसेच संगमचे नातेवाईक, तसेच तावडे सरांच्या मिसेस आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिक्षक वर्ग, तसेच दाकादेवी हायस्कूल मध्ये सुद्धा क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांनी भरीव अशी कामगिरी केलेली आहे असे सर्व दाकादेवी हायस्कूल मधील जे विद्यार्थी आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत ते, तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं पुन्हा एकदा मी सर्वांतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तावडे यांच्या सत्कार समारंभानिमित्त या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून असलेले रत्नागिरी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी सन्माननीय लोहार साहेब, त्यानिमित्त त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले रत्नागिरी क्रीडा अधिकारी सन्माननीय विजयजी शिंदे साहेब यांचा देखील या ठिकाणी सत्कार होतो आहे. मी बंधूला विनंती करतो की आपण हा सत्कार करावा. संपूर्ण जिल्ह्याची क्रीडा विभाग जबाबदारी त्यांच्याकडे आहे ते डॉक्टर विजयजी शिंदे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी होतो. त्यानंतर त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय विस्तार अधिकारी गावण साहेब यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे. मी राऊत सरांना विनंती करतो की आपण सत्कार करावा. त्यानंतर रत्नागिरी तालुका असोसिएशन तायकांदो चे अध्यक्ष सन्माननीय राम कर्रा साहेब यांचा देखील या ठिकाणी सत्कार होतो आहे. मी पाटील सरांना विनंती करतो की आपण हा सत्कार करावा. धन्यवाद. मी सर्व मान्यवरांना स्थानपन्न होण्याची विनंती करतो. विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेज मालगुणच्या माध्यमातून कुमार संगम सुयोग चव्हाण ज्याने देश पातळीवरती जे यश मिळवलेलं आहे, सुवर्ण पदक जे मिळवलेलं आहे, त्यानिमित्त त्याचा सत्कार या ठिकाणी होतोय. जिल्हा क्रीडा अधिकारी सन्माननीय डॉक्टर विजयजी शिंदे आणि माध्यमिक शिक्षण अधिकारी सन्माननीय लोहार साहेब
आपले आणि असा हा सन्मान या ठिकाणी आहे. यानंतर संगम याला मार्गदर्शन करणारे त्याचे प्रशिक्षक जे स्वतः ब्लॅक बेल्ट आहेत, त्याचबरोबर मुंबई युनिव्हर्सिटीचे गोल्ड मेडलिस्ट आहेत असे सन्माननीय रुपेश तावडे यांचा देखील या ठिकाणी सत्कार होतो आहे. मी लोहार साहेब आणि शिंदे साहेब यांना विनंती करतो की आपण हा सत्कार करावा. आपल्या शाळेला, संस्थेला, तालुक्याला, जिल्ह्याला, विभागाला ज्यांनी देश पातळीवरती चमकवलेलं आहे, ज्यांनी आपली सुवर्ण पताका ही देश पातळीवरती चमकवलेली आहे असे मेहनती क्रीडा शिक्षक सन्माननीय तावडे सर यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. हो, मालवण एज्युकेशन विद्यालय 69व्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेमध्ये संगम चव्हाण यांनी राष्ट्रीय स्तरावरती जे काही पदक प्राप्त केलेले आहे त्याच्या गुणगौरव प्रसंगी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय शिक्षण अधिकारी साहेब लोहार साहेब, आदरणीय मालवण शाळेचे अध्यक्ष, त्याचबरोबर उपस्थित सर्व या ठिकाणी संस्थेचे पदाधिकारी, मालवण गावचे ग्रामस्थ, त्याचबरोबर उपस्थित या ठिकाणी सर्व क्रीडा शिक्षक, त्यांचे पालक आणि या ठिकाणी असलेले सर्व युवा खेळाडू त्यांचं या गुणगौरव प्रसंगी मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. खेळ हा आपला मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे आणि तो प्रत्येकाने खेळला पाहिजे. त्या अनुषंगाने प्रतिवर्षी आपल्याकडे शालेय क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं जातं. या शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनामुळे आपल्याकडे संगम चव्हाण यांनी तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरती सुवर्ण पदक प्राप्त केलेले आहे. त्याबद्दल मी त्यांचं जिल्हा क्रीडा कार्यालय आणि क्रीडा विभागाच्या वतीने मी त्याचं स्वागत करतो आणि आशा बाळगतो की आपल्या मालवण एज्युकेशन संस्थेमधून जे काही आपले या ठिकाणी युवक आहेत, जे काही या ठिकाणी नित्य नियमाने सराव करणारे खेळाडू आहेत, त्यांनी देखील या छोट्याशा खेळाडूचा आदर्श घेऊन आपण देखील राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जावरती पदक प्राप्त करावं अशी मी आशा बाळगतो. खरोखरच खेळापासून आपलं करिअर होऊ शकतं. यामध्ये 5% आहे, थेट नृत्य आहे. त्याबरोबर शासन तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती जर तुम्ही पदक प्राप्त आंतरराष्ट्रीय स्तरावर जर तुम्ही सहभागी होणार असाल तर त्याबाबत पण शासन तुम्हाला भरघोस मदत करतं. आपल्याकडं बरेचसे खेळाडू ते ग्रेस गुणाच्या अभ्यासापोटी फक्त शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात. तर आपला आजच्या या कार्यक्रमानिमित्त मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आपला जो शाळेचा दिनक्रम आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण जर तुम्ही एखादा खेळ जोपासला आणि त्याकरता जर सातत्याने तुम्ही त्या खेळाचा जर सराव केला तर तुम्ही निश्चित स्वरूपाने आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पदक प्राप्त करू शकाल. आणि आंतरराष्ट्रीय दर्जावरती जर तुम्ही पदक प्राप्त केलं तर शासन तुम्हाला शासकीय सेवेमध्ये थेट नियुक्ती देखील देतं. आपल्याकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खो खो या खेळावरून ऐश्वर्या सावंत या नावाच्या आपल्याकडे आज या ठिकाणी उपस्थित आहेतच. या आपल्याकडे क्रीडा खात्यामध्ये क्रीडा कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झालेले आहे. म्हणजे एक आपल्याकडे जिवंत उदाहरण या ठिकाणी की शासकीय सेवेमध्ये थेट नियुक्ती होण्याकरता जर तुम्ही आंतरराष्ट्रीय दर्जावरती पदक प्राप्त केलं तर शासन तुम्हाला थेट नियुक्ती देखील देतं. यामधून मी एवढीच आशा बाळगतो की आजच्या या कार्यक्रमामधून जास्तीत जास्त खेळाडूंनी खेळामध्ये सहभाग घ्यावा, शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा आणि खेळाचा नित्य नियमाने आपले जे काही मार्गदर्शक असतील त्यांच्या मार्गदर्शनाकडे नित्य नियमाने सराव करावा. आताच सरांनी एक विनंती केलेली आहे की आपला खेळाडू राष्ट्रीय स्तरावरती पदक प्राप्त केलेलं आहे तर त्यासाठी आवश्यक असणाऱ्या क्रीडा क्रीडा साहित्याबाबतचा जो काही प्रस्ताव आहे तो आमच्याकडे सादर केलेला आहे. मी सर आपल्याला यापूर्वी देखील मला वाटतं मागच्या एका याच्यामध्ये बोलला होता आपण आणि त्यानुसार आपल्याला वॉशरूमची देखील जी काही महिलांकरता स्वच्छतागृहाची जी काही आवश्यकता होती ती देखील आमच्या पालकमंत्री महोदयांच्या
याच्यानुसार आपल्याला ते उपलब्ध करून दिलेले आहे आणि या देखील आपण आता जी काही विनंती केलेली क्रीडा साहित्याची ते देखील आपल्याला क्रीडा साहित्य जिल्हा नियोजन विभागामधून दिलं जाईल अशी मी आपल्याला माझे 2 शब्द संपवतो आणि मालगुण शिक्षण संस्थेमधून जास्तीत जास्त राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावे अशा आशा बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. माझे राज्यस्तरीय स्पर्धा असेल, शालेय राज्यस्तरीय स्पर्धेचा जो काही टेबल टेनिसचा प्रोग्राम आहे तो आमचा काल रात्रीपासून सुरू झालेला आहे. त्यासाठी देखील उद्घाटन समारंभाचा प्रोग्राम आता आहे. त्याकरता मला निघण्याची एक रजा द्यावी अशी आपल्याला विनंती. खो खो या खेळामधून आपल्या जिल्ह्याचं ज्यांनी नेतृत्व केलेलं आहे आणि त्यांनी आता त्यांची क्रीडा अधिकारी म्हणून कार्यकारी अधिकारी म्हणून केलेले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सहाय्यक क्रीडा अधिकारी सन्माननीय सुनील कोळी साहेब यांचा देखील या ठिकाणी सत्कार होतो आहे. मी सर बंधू एक सत्कार घेऊया. उपस्थित या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बंधू, सर्व सन्माननीय पदाधिकारी, राऊत सर, पाटील सर, आमचे उपशिक्षणाधिकारी गावण सर आणि माझे संस्थेचे सर्व उर्वरित पदाधिकारी आणि सन्माननीय व्यासपीठ. आज या शाळेमध्ये येताना विशेष आनंद झाला ते म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माझ्या नोकरीची सुरुवात शिक्षणाधिकारी म्हणून माझी इथेच झाली. 12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एवढ्या लहान वयामध्ये राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवण्याचा मान मला वाटते रत्नागिरीच्या इतिहासात पहिल्यांदाच असेल एवढ्या लहान वयात. आणि ते यश त्याचा सर्वांना अभिमान वाटावा असा संगम चव्हाण आणि त्याचे मार्गदर्शक तावडे सर. खरं तर इथं आल्यानंतर सत्कार मूर्तीचं दर्शन घेण्याचं भाग्य मिळालं, पण सत्कार मूर्तीचं वय वजन उंची सगळंच पाहिलं तर खरोखर सगळ्यांना अभिमान वाटावे अशी बंधू गोष्ट आपण आपल्या परिसरामध्ये घडून आलेली. कदाचित गणेशाचा आशीर्वाद, हा परिसर, आपण केलेले कष्ट याच्या पाठीमागे असतील. प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलांना चांगलं व्हावं, पण एवढ्या कमी वयामध्ये चांगलं व्हावं आणि झालं तर सगळ्यांच्या आनंदामध्ये आनंदाला पारावर बोलत नाही. वय वर्ष 11 म्हणजे लहान मुलं जन्माला आल्यापासून ते खेळत असतात आणि त्यांचा खेळ म्हणजे काय, आईला त्याची प्रत्येक हालचाल म्हणजे खेळ वाटते. त्यानं हात मारला, पोचकरलं तरी त्याला ते वाटतं. ती लहान मुलं बघा ना, लहान मुलं अतिशय लाडावलेली असतात त्यावेळी ते सगळे आपल्या मोठ्यांना काय बघत नाही, कुणाला इथे थोबाड देतात आणि त्यांची ती कृती आपल्याला खेळ वाटते. म्हणजे लहान मुलाचं प्रत्येक कृती जी आहे ती प्रत्येक कृती खेळ वाटते. आणि मग या मुलांच्या कृतींना कुठं आपण वाव द्यावा. आज आपण बघतो की इंग्लिश मिडियमचं फॅड आहे. सीबीएसई, आयसीएसई, आयबी वेगवेगळ्या माध्यमाच्या शाळा आपल्या ग्रामीण भागामध्ये शिरकाव करत आहेत. दर्जा आहे का तिथे? संशोधनाचा विषय. ती मुलं युनिफॉर्म, टाय, बूट याच्या पुढे काही त्यांचं गुड मॉर्निंग, गुड नाईटच्या पुढे त्यांचं काही इंग्रजी केलं नाही. आणि आपण जर सरकारी कार्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांचा जर विचार केला तर बंधू 5 ते 6% एवढं पण प्रमाण वरिष्ठ अधिकाऱ्यांचं नाही आहे की जे इंग्लिश मीडियम मधून शिकले. म्हणजे 95% पेक्षा अधिक अधिकारी हे जिल्हा परिषदेच्या, नगरपालिकेच्या, मराठी माध्यमाच्या, खाजगी किंवा सरकारी शाळांमध्ये शिकलेले आहेत. ही गुणवत्ता आपल्याला इथंच मिळते. विद्यार्थ्यांसाठी मेहनत घेणारे शिक्षक पण इथंच मिळते. सन्माननीय मुख्याध्यापक मोरे सर यांच्या हस्ते
घडलो. यापुढे ही खूप मेहनत घेणार आहे. आपण सर्वांचे असेच प्रेम राहील याची खात्री आहे. माझे शिक्षक, आई वडील, सर्व गावकरी या सर्वांचे मी खूप आभारी आहे. धन्यवाद. 69व्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण पदक विजेता खेळाडू कुमार संगम सुयोग चव्हाण तर याच्या भव्य मिरवणुकीचं आयोजन आज करण्यात आलेलं होतं. गणपतीपुळ्यातील असतील, मालगुण गावातील असतील अनेक ग्रामस्थ या मिरवणुकीला उपस्थित होते, त्याला शुभेच्छा देत होते. त्यानंतर शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील तर यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. त्याच्या वर्गातले मित्रमैत्रीण असतील किंवा शाळेतले सर्व विद्यार्थी असतील रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून त्याच्यावर पुष्पवृष्टी करत होते. असा एक भव्य दिव्य मिरवणुकीचा सोहळा आज आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच त्याचं हे उत्तुंग यश बघण्यासाठी प्रत्येकजण तिथे हजर होता, कारण एवढ्या लहान वयात देश पातळीवरील हे सुवर्ण पदक त्याने पटकावलेलं आहे. अवघ्या 11 वर्षांचा आणि 6वीत शिकत असणारा एक लहान खेळाडू, जर त्याची तुम्ही मूर्ती बघाल तर लहान आहे, मूर्ती लहान पण कीर्ती महान, अशा पद्धतीने ह्या उक्तीप्रमाणे त्याने आज यश संपादन केलेलं आहे. तर हा खेळ खेळत असताना त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला किंवा अनेक आव्हानं त्याच्या समोर होती. विभागीय स्तरावर असतील, जिल्हा स्तरावर असतील, तर या सर्व आव्हान पेलून या आव्हानांचा सामना करून एक नवीन यशाची उंची त्याने गाठलेली आहे. तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून देखील आई वडिलांचा एक सपोर्ट त्याला लाभला. त्यानंतर त्याच्या गावातले सगळे मंडळी असतील, तर शाळेतले शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, तर या सर्वांचं मार्गदर्शन लाभलं आणि त्याने ही एक यशाची उंची गाठली. मालगुण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत बळीराम परकर विद्यालय आणि मुरारी तथा भाईमाईकर ज्युनियर कॉलेज, तर ही संस्था त्याच्या मागे भक्कमपणे उभी राहिली. अशा जेव्हा संस्था या अशा एका विद्यार्थ्यांना पाठीशी खंबीरपणे उभ्या असतात, तेव्हाच हे विद्यार्थी असे यशाची उंची गाठत असतात. नक्कीच त्यांच्या प्रयत्नांना यश येत असतं. अर्थातच यात खेळाडूचं मोठं योगदान असतंच, पण त्याच्या मागे खंबीरपणे उभा राहणाऱ्या सर्व पालकांचा किंवा संस्थेचा हा आधार नक्कीच असतो. मालगुण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत अनेक विद्यार्थी या क्रीडा क्षेत्रात नवीन उंची गाठलेली आहे किंवा एक वेगळी यशप्राप्ती त्यांनी केलेली आहे. नक्कीच हे विद्येचे माहेरघर आहे आणि इथे क्रीडा क्षेत्राचं देखील माहेरघर आपण म्हणू शकतो. अनेक विद्यार्थी इथे वेगवेगळ्या स्तरावर खेळ आपली गुणवत्ता दाखवत असतात. तर आपण देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून संगम सुयोग चव्हाण याला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया आणि मालगुण एज्युकेशन सोसायटी या संस्थेला देखील एक शुभेच्छा देऊया. अशाच संस्था आपल्या विद्यार्थ्यांच्या मागे भक्कमपणे उभ्या राहत आणि त्या विद्यार्थ्यांनी देखील एक यशाची वेगळी उंची गाठो. नक्कीच आपल्या मालगुण गावाचं तसंच गणपतीपुळे गावाचं आणि पंचक्रोशीचं नाव देखील आता भारतात कोरलं गेलेलं आहे. कुठेतरी मालगुण गाव किंवा कुठेतरी गणपतीपुळे गाव हे नक्कीच या संगमच्या भव्य दिव्य यशात एक भक्कमपणे त्याच्या देखील पाठीशी उभा आहे. संगमच्या मिरवणुकीनंतर एक छोटा समारंभ देखील झाला, अनेक विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ देखील झाले, तर अनेक मान्यवर देखील उपस्थित होते. तर असा एक गोड सोहळा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता आला. तर चला आता तात्पुरता निरोप घेतो. भेटूया नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.